वार्तांकन रोखठोक बातमी। 10वी व 12वी निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे। मात्र प्रवेशासाठी आवश्यक असलेले डोमिसाईल उत्पन्न, नॉन क्रिमिलियर, जातीचा दाखला आदी कागदपत्रांसाठी विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। आपले सरकार सेवा केंद्रांचा सर्व्हरच वारंवार डाऊन होत असल्याने दाखल्यांचे कामकाज ठप्प झाले। कितीही हेलपाटे मारले तरी सर्व्हर डाऊन हेच उत्तर मिळत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 5 दिवस सर्व्हर डाऊन असल्याने दाखल्यांचे कामकाज ठप्प झाले होते। त्यानंतर काही काळ सर्व्हर सुरळीत झाला, मात्र गेल्या आठवड्यांपासून बहुतांश वेळा सर्व्हर बंदच राहत असल्याने नवीन प्रकरणे दाखल करणे तसेच पूर्वी दाखल झालेल्या प्रकरणांवरील प्रक्रिया रखडली आहे। 10वीच्या निकालानंतर 11वी प्रवेश तसेच तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जातीचा दाखला किंवा तो काढण्यासाठी अर्ज सादर केल्याची पावती आवश्यक आहे। मात्र नवीन अर्ज स्वीकारले जात नसल्याने विद्यार्थ्यांना पावती मिळवणेही कठीण झाले। सोलापूर जिल्ह्यात 1979 तर शहरात 123 आपले सरकार सेवा केंद्र आहे। जिल्ह्यातील 558 केंद्र बंद असून त्यासाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे। सुरू असलेल्या केंद्रांमधूनच दाखले, प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक कामे केली जात आहेत। महाआयटीचे सोलापूर व्यवस्थापक रुपेश मिरजगावकर म्हणाले, पालकांना घरबसल्या दाखले मिळावेत यासाठी गव्हर्नन्स प्रोसेसिंग रिइंजिनिअरिंग प्रणालीमध्ये काही बदल करण्यात येत आहेत, त्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत। मात्र सर्व्हर डाऊनची समस्या आता हळूहळू मार्गी लागत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।